नमस्कार, मी शिवम पासलकर, महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप. शुभम आणि 21 तारखेला हरवला होता. तर आपण त्याचे आईवडील आपल्या 4 दिवसांनी आले आपल्याकडे. आल्यानंतर त्याची सोशल मीडिया आपण शोधपत्रिका व्हायरल केली आणि त्यांच्या आई वडील, बहीण आणि त्यांचे ताई त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला संध्याकाळपर्यंत 10च्या तुमचा मुलगा आम्ही तुम्हाला सुखरूप देऊ. तर तो मुलगा खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने शेअर केल्यामुळं सुखरूप मिळालेला आहे. असंच सहकार्य आपण सर्वांनी इथून पुढेही करावं. धन्यवाद. नमस्ते, मी अश्विनी जाधव. हा भाऊ आहे माझा शुभम माने. मी त्याची बहीण आहे मोठी. तो 21 तारखेला सकाळी घरातून हरवला होता आणि 3-4 दिवस तो आम्ही त्याचा खूप तपास केला, खूप ग्रुपला टाकलं, पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पण त्याचा काहीच तपास लागत नाही. मग आमच्या मॅडमनी ओळखीला सरांचं नाव सांगितलं. त्या ताईनुसार आम्ही सरांकडे आलो, त्यांना हेल्प मागितली. त्यांनी आम्हाला व्यवस्थित समजून घेतलं. ज्या दिवशी ते सरांनी शब्द दिला होता की त्या दिवशी तो सापडणार, शनिवारी तो संध्याकाळी बरोबर 10:30 वाजता सापडणार, ते पण सरांच्या हेल्पनुसार. म्हणजे की मी आज एवढं विश्वासाने सांगते की मी स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवते. त्यांना सोडून मी सरावरती एवढा विश्वास ठेवला की समर्थानुसार आणि सरांनुसार माझा भाऊ मला घरी सुखरूप भेटला. सरांचे खूप आभार आहे. शिवभाऊ पासलकर सर आहे, म्हणजे की मी त्यांचे खूप आभारी आहे. ते शेवटपर्यंत मी त्यांच्या उत्पादन विसरू शकत नाही. ते 7:30 वाजता 21 तारखेला घरातून गायब झाला. तरी आम्ही 4 दिवस शोध घेत होतो. एक मॅडमने आम्हाला सरांचा नंबर दिला की असं तुम्ही त्यांना कॉल करा, सगळं म्हणजे असं जनसेवा करतात ते म्हणून आम्हाला सांगितलं होते. मग आम्ही कॉल केल्यानंतर आम्हाला भाऊने इथं बोलवलं. तर त्यांच्या कृपेने आम्हाला हे आमचा मुलगा त्या दिवशी आम्हाला 25 तारखेला संध्याकाळी 10:30 वाजता भेटला आमचा मुलगा. त्यांचे धन्य आम्ही उपकार कधीच करू शकणार नाही. आम्हाला स्वामी समर्थाची कृपा, आम्ही स्वामी समर्थाची सेवा करतो. आमचं बाळ सुखरूप घरी मिळालं आम्हाला. 4 दिवस आमच्या घरात जी पेटलेली होती, हेच आमची कृपा आहे. सरांची पण आभारी आहेत आम्ही सरांचे. आणि हे सगळ्यांनी आम्हाला हेल्प केलं नाही की असं कुणाच्या समोर घडू नये, आणि केलं तरी सुरक्षित आपले परिवार आपल्या घरी एकदम मजेत यावं. सर खरंच खूप देव माणूस आहेत. आमच्यासाठी तर खूप देव माणूस आहेत. कारण का 4 दिवसापासून माझा भाऊ आणि 4 दिवस असं जेवण केलं असं तकलीफ खायला लागले ना. आनंदाचा दिवस आमच्या घरामध्ये आलाय तो शिव पासलकर सरांमुळे चाललेला आहे. मनापासून मला धन्यवाद. 21 तारखेला माझा मुलगा घरातला माझ्या पाचशामधून बाहेर निघून गेला, टॉयलेटला वगैरे म्हणून हा तो. तर आम्ही म्हणलं जेणेकरून टॉयलेटला वगैरे बसला पाहिजे म्हणून आम्ही थोडं 1-2 मिनिटाची जरा रेट घेतली. त्याच्या बाद आम्ही पाहिल्याच्या बाद तो आम्हाला निदर्शन नाही आल्याच्या बाद आम्ही त्याचा शोध वगैरे घेत गेलो होतो आम्ही. आणि जेणेकरून समजा की हुडकलं पोलीस स्टेशन, चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट दर्शवली. पुन्हा ती स्वारगेट वगैरे, बाणेर वगैरे, ती शिवाजीनगर वगैरे सगळं छान मारलं, तर आमच्या निदर्शन नाही आला. आणि शेवट सराच्या पुण्याच्या सराच्या पायाच्या माध्यमातून सरांकडे आम्ही आलोत. आम्ही दुपारी आणि सराच्या माध्यमातून आम्ही कंप्लेंट सरापाशी आम्ही दर्शवून घेतले. आणि जेणेकरून दर्शवून घेतल्याच्या बाद आम्ही घरी गेलो आणि संध्याकाळी 10-10:30च्या आसपास आम्हाला मेसेज आल्याच्या माध्यमातून आम्ही त्या क्षेत्रामध्ये गेलो आणि त्या क्षेत्रामध्ये आमचा मुलगा आम्हाला आढळून आला. तर सरांची कृपा आणि सरांची पुण्य माध्यमातून आम्ही सरांचं असं की देवाचं दर्शन घेतलं तसं आमचं बाळ आम्हाला मिळून गेले. आम्ही उपकार कधीच करू शकणार. फर्स्ट तर माझं नतमस्तक स्वामींच्या समोर झालं. सेकंड म्हटलं तर माझं नतमस्तक सरांच्या समोर झालं. आणि जे पण बोललं आणि ते खरंच मनापासून बोलले. सरामुळे आम्ही आमच्या आनंदाचे दिवस भोगतो. आम्ही खूप जणांना हेल्प मागितली, खूप जणांना, पण जे आनंदाचा दिवस हा सरांपासून साजरा झाला आमच्या आयुष्याचा, माझ्या भावाचा.